Welcome students, this is Jezur Kasar here. Today we are going to learn adjustments related to final accounts. We studied in previous video trading account, profit and loss account and balance sheet. Final accounts are dependent on trial balance and adjustments. On the basis of trial balance and adjustments, we prepare different types of accounts and statements, just like a trading account, profit and loss account, balance sheet, and partners capital account or partners current account. फायनल अकाउंट्स प्रिपेअर करताय. फायनल अकाउंट्स प्रिपेअर करत असताना तुम्हाला यामध्ये डिफरंट टाईप्स ऑफ ट्रायल बॅलन्सेस आपल्याला समजावून घ्यायचे आहेत. ॲक्च्युअली समजावून घेतली आहेत आपण 11th लक्षात घेतलं की ट्रायल बॅलन्स म्हणजे काय. ट्रायल बॅलन्सचं जर आपण मिनिंग लक्षात घेतलं की ट्रायल बॅलन्स इज अ लिस्ट ऑफ डेबिट अँड क्रेडिट बॅलन्सेस ऑफ ऑल लेजर अकाउंट्स. सर्व लेजर अकाउंट्स म्हणजे ट्रायल बॅलन्स म्हणजे काय हे मी एकदा थोडक्यात एक्सप्लेन करतोय. ट्रायल बॅलन्स इज अ लिस्ट ऑफ डेबिट अँड क्रेडिट बॅलन्सेस ऑफ ऑल लेजर अकाउंट्स. तुम्ही जे जर्नल एंट्रीज पास केल्या, त्याचं पोस्टिंग केलं लेजर अकाउंटमध्ये, लेजर अकाउंट टॅली केले आणि लेजर अकाउंटचा जो काय क्लोजिंग बॅलन्स होता तो क्लोजिंग बॅलन्स आपण ट्रायल बॅलन्समध्ये शिफ्ट केला की जो मग डेबिट असेल किंवा क्रेडिट असेल त्याची जी लिस्ट त्याला की आपण ट्रायल बॅलन्स म्हणूयात. त्याच ट्रायल बॅलन्सच्या माध्यमातून त्या ट्रायल बॅलन्समध्ये अवेलेबल असलेल्या लेजर अकाउंटच्या बॅलन्सच्या माध्यमातून आणि ॲडजस्टमेंटच्या माध्यमातून आपल्याला फायनल अकाउंट प्रिपेअर करायचे असतात, हे आपण लक्षात घ्यायचे. आणि मग ह्या ॲडजस्टमेंट आपण यापूर्वी ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, बॅलन्स शीटचे स्पेसिमेंट्स अभ्यासले आहेत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण किमान आपल्याला 29 ॲडजस्टमेंट्स अभ्यासायचे आहेत. लक्षात घ्या, 29 ॲडजस्टमेंटमध्ये साधारणतः 7 ॲडजस्टमेंट जे असतील त्या हिडन ॲडजस्टमेंट्स असणार आहेत आणि 22 ॲडजस्टमेंट जे असतील त्या तुमच्या रेग्युलर ॲडजस्टमेंट्स असतील. त्यापैकी आपण आज 10 ॲडजस्टमेंट्स या ठिकाणी स्टडी करणार आहोत की कुठल्या ॲडजस्टमेंट्स आणि कुठल्या ॲडजस्टमेंटचे काय इफेक्ट्स त्यामध्ये दिले जातील ते आपण लक्षात घेणार आहोत. निश्चितपणे हे ॲडजस्टमेंट्स तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे फायनल अकाउंट्स इफेक्ट्स देत असताना. फायनल अकाउंट प्रॉब्लेम सॉल्व करताना फायनल अकाउंटचे प्रॉब्लेम हे तुमचे टॅली झाले पाहिजे. बॅलन्स शीटची बॅलन्सिंग वगैरे ॲट दी लास्ट मोमेंटला टॅली झाली पाहिजे, हे आपण लक्षात घ्यायचं. आणि त्यासाठी आपल्याला प्रॉपर इफेक्ट्स त्या ठिकाणी ट्रायल बॅलन्सेसचे देखील द्यायचे आहेत आणि ॲडजस्टमेंटचे देखील द्यायचे आहेत. तर याच अनुषंगाने आपण या व्हिडिओमध्ये ॲडजस्टमेंट नंबर फर्स्ट या ठिकाणी अभ्यासतोय. फर्स्ट नंबर ॲडजस्टमेंट व्हेरी इम्पॉर्टंट आहे. का तर क्लोजिंग स्टॉकची ॲडजस्टमेंटशिवाय फायनल अकाउंट्स प्रॉब्लेम त्या ठिकाणी आपण सॉल्व्ह करू शकत नाही. की फायनल अकाउंटच्या प्रॉब्लेममध्ये क्लोजिंग स्टॉकची ॲडजस्टमेंट ही 100% त्यामध्ये इन्क्लूड असते, हे आपण लक्षात घ्यायचे. आणि म्हणूनसाठी क्लोजिंग स्टॉकच्या ॲडजस्टमेंटचे जर आपण इफेक्ट्स जर बघितले तरी आपल्याला 2 इफेक्ट्स यामध्ये एक्सप्लेन करता येतील. की यामध्ये नंबर फर्स्ट क्लोजिंग स्टॉक म्हणजे काय की अखेरची शिल्लक, अखेरचा माल साठा की ज्याला क्लोजिंग स्टॉक म्हणतो. मग क्लोजिंग स्टॉकच्या ॲडजस्टमेंटचे इफेक्ट्स काय देतो आपण. नंबर फर्स्ट इफेक्ट जर आपण अभ्यासला की बॅलन्स शीट ॲसेट साईड, की मग क्लोजिंग स्टॉक एक प्रकारची ॲसेट आहे. म्हणून त्या आता स्टॉकचे 2 प्रकार आहेत, एक तर ओपनिंग स्टॉक, एक तर क्लोजिंग स्टॉक. एक तर सुरुवातीची शिल्लक आपण नेहमी ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला मेन्शन करतो टू ओपनिंग स्टॉक याप्रमाणे. मात्र क्लोजिंग स्टॉक ही काय एक प्रकारची ॲसेट आणि हे ॲसेट आपण ट्रान्सफर करतो बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला. आणि म्हणूनसाठी क्लोजिंग स्टॉक ही एक प्रकारची ॲडजस्टमेंट आहे आणि ह्या ॲडजस्टमेंटचा फर्स्ट नंबर इफेक्ट आपल्याला ट्रान्सफर करायचा असतो नेहमी ॲसेट साईड ऑफ बॅलन्स शीट. ठीक आहे. आणि सेकंड नंबर इफेक्ट लक्षात घ्या, एव्हरी ॲडजस्टमेंट हॅज 2 इफेक्ट्स. प्रत्येक ॲडजस्टमेंटला काय असतात, 2 बाजू. प्रत्येक ॲडजस्टमेंटच्या 2 बाजू असतात, ते आपण लक्षात घ्यायचे. एव्हरी ॲडजस्टमेंट हॅज 2 इफेक्ट्स फॉर दी सिमिलर अमाऊंट. प्रत्येक अमाऊंट किंवा प्रत्येक ॲडजस्टमेंटच्या 2 बाजू असतात की ज्या दोन्ही बाजूला अमाऊंट काय केली जाते, रक्कम काय केली जाते, यामध्ये सारख्या प्रमाणामध्ये मेंटेन केली जाते. आणि म्हणूनसाठी फर्स्ट नंबर ॲडजस्टमेंट आपण अभ्यासतोय क्लोजिंग स्टॉक. क्लोजिंग स्टॉकच्या ॲडजस्टमेंटचा फर्स्ट नंबर इफेक्ट आपण काय दिला, बॅलन्स शीट ॲसेट साईड. आणि सेकंड नंबर इफेक्ट जाणार आहे क्रेडिट साईड ऑफ ट्रेडिंग अकाउंट. क्रेडिट साईड ऑफ ट्रेडिंग अकाउंट ही तुम्ही बघू शकता की आपण ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला या क्लोजिंग स्टॉकच्या ॲडजस्टमेंटचा सेकंड नंबर इफेक्ट द्यायचा आहे. तर मला असं वाटतं फर्स्ट नंबर ॲडजस्टमेंट तुम्हाला काय आहे, क्लोजिंग स्टॉक, अखेरची शिल्लक, अखेरचा माल साठा. फर्स्ट नंबर इफेक्ट गोज टू ॲसेट साईड ऑफ बॅलन्स शीट अँड नंबर सेकंड इफेक्ट गोज टू क्रेडिट साईड ऑफ ट्रेडिंग अकाउंट. ठीक आहे. हे असेल फर्स्ट नंबर ॲडजस्टमेंट. ह्या सगळ्या ॲडजस्टमेंट्स तुम्हाला काय करायचे, तुमच्या नोटबुकमध्ये मेन्शन करायचे आहेत, राईट डाऊन करायचे आहेत. इवन तुम्हाला या सर्व लक्षात ठेवायचे आहेत की ज्या अनुषंगाने तुम्हाला याचे इफेक्ट्स प्रॉपरली द्यायचे आहेत. सेकंड नंबर ॲडजस्टमेंट जर आपण अभ्यासली की आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेसचा मिनिंग काय होतो की एक्सपेन्सेस ड्यू बट नॉट पेड. एक्सपेन्सेस ड्यू बट नॉट पेड. एक्सपेन्सेस पेड करायची बाकी आहेत, पेड केलेले नाही आहेत, पेबल आहेत, पेड करायचे बाकी आहेत, मग त्याला आउटस्टँडिंग म्हणू. आउटस्टँडिंग म्हणजे काय, एक्सपेन्सेस
द्यायचे रिमेनिंग आहेत, बाकी आहेत, त्याला आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस म्हणायचे. मग आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस ही सेकंड नंबर ॲडजस्टमेंट जर आपण अभ्यासली तर या ॲडजस्टमेंटचे देखील आपल्याला दोन इफेक्ट द्यायचे आहेत. तर फर्स्ट नंबर इफेक्ट काय दिला यामध्ये, ॲड टू अ पर्टिक्युलर एक्सपेन्सेस, ॲड टू द पर्टिक्युलर एक्सपेन्सेस ऑन डेबिट साईड ऑफ ट्रेडिंग ऑब्लिक प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, मग तो डायरेक्ट ट्रेडिंग अकाउंटच्या संदर्भामध्ये डायरेक्ट एक्सपेन्स असेल, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या संदर्भामध्ये इनडायरेक्ट एक्सपेन्स असेल. या कुठल्याही रिलेटेड एक्सपेन्समध्ये जर एखादा एक्सपेन्स आउटस्टँडिंग असेल तर तो त्या रिलेटेड एक्सपेन्समध्ये आउटस्टँडिंग एक्सपेन्स काय केला होतो, ॲड केला होतो. हे फर्स्ट नंबर आपण लक्षात घ्यायचं आहे. आणि म्हणण्यासाठी आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस हे ॲडजस्टमेंटचा नंबर फर्स्ट इफेक्ट जर आपण दिला तर ॲड इन टू पर्टिक्युलर एक्सपेन्स, मग तो डायरेक्ट एक्सपेन्स असो किंवा इनडायरेक्ट एक्सपेन्स असो. म्हणून या ठिकाणी ॲड टू दी पर्टिक्युलर एक्सपेन्सेस ऑन डेबिट साईड ऑफ ट्रेडिंग ऑब्लिक प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. आणि आता सेकंड नंबर इफेक्ट तुम्ही देता बॅलन्स शीट लायबिलिटी साईड. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेसला तुम्हाला सेकंड इफेक्ट कुठं त्याचा ट्रान्सफर करायचं आहे, बॅलन्स शीट लायबिलिटी साईड. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस ही लायबिलिटी आहे, खर्च द्यायचे बाकी आहेत, याचा अर्थ एक्सपेन्सेस पे करायचे बाकी आहेत, एक्सपेन्सेस पेबल आहेत, याचा अर्थ ही लायबिलिटी. आणि म्हणूनसाठी सेकंड ऑफ इफेक्ट तुम्हाला कुठं मेन्शन करायचं आहे, लायबिलिटी साईड ऑफ बॅलन्स शीट. याप्रमाणे बॅलन्स शीट लायबिलिटी साईड हा तुमचा सेकंड ऑफ इफेक्ट आउटस्टँडिंग एक्सपेन्सेसचा पे करायचा आहे. आउटस्टँडिंग एक्सपेन्स म्हणजे काय की देय खर्च, की जो खर्च कशाशी रिलेटेड असेल, मग सॅलरी असेल, इवन त्यामध्ये वेजेस असतील. आता वेजेस जर म्हटलं तर डायरेक्ट एक्सपेन्स आहे, मग डायरेक्ट एक्सपेन्समध्ये वेजेस तुम्ही डायरेक्ट एक्सपेन्स वेजेसमध्ये तुम्ही आउटस्टँडिंग काय करता, ॲड करणार आहात ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला. वेजेस काय डायरेक्ट एक्सपेन्स, मग वेजेसमध्ये तुम्ही काय करणार, ॲड आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस याप्रमाणे. किंवा सॅलरी असेल तर सॅलरी काय आहे, एक प्रकारचा इनडायरेक्ट एक्सपेन्स. मग इनडायरेक्ट एक्सपेन्स आपण ट्रान्सफर कुठे करतो, मी प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला आहे, ते इनडायरेक्ट एक्सपेन्स म्हणून. म्हणून सॅलरीमध्ये आपण तो इफेक्ट काय करतो, आउटस्टँडिंग एक्सपेन्स किंवा आउटस्टँडिंग एक्सपेन्स त्यामध्ये आउटस्टँडिंग सॅलरी म्हणून येतात फार तर तो बॅलन्स त्यामध्ये ॲड करतो. याप्रमाणे सेकंड नंबर ॲडजस्टमेंट तुम्हाला समजले असेल, आउटस्टँडिंग सॅलरी. थर्ड नंबर ॲडजस्टमेंट आपण अभ्यासतोय की प्रीपेड एक्सपेन्सेस. प्रीपेड एक्सपेन्सेस आर दोज एक्सपेन्सेस विच आर पेड बिफोर इट्स ड्यू डेट, की ज्याला एक्सपेन्सेस पेड इन ॲडव्हान्स म्हणून आपण लक्षात घ्यायचं आहे, एक्सपेन्सेस पेड इन ॲडव्हान्स. मग या प्रीपेड एक्सपेन्सेसच्या ॲडजस्टमेंटचे आपल्याला दोन इफेक्ट द्यायचे आहेत, की ज्यामध्ये नंबर फर्स्ट इफेक्ट आपण जर दिला तर तो ॲज ॲसेट म्हणून त्या ठिकाणी द्यायचा आहे. आणि याचा फर्स्ट नंबर इफेक्ट आपण नेहमी ट्रान्सफर करतो डेबिट साईड ऑफ ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट ॲज अ डायरेक्ट एक्सपेन्स किंवा इनडायरेक्ट एक्सपेन्स. यामधनं हा जो प्रीपेड एक्सपेन्स आहे हा आपण काय करतो, नेहमी लेस करतो, डिडक्ट करतो. म्हणून प्रीपेड एक्सपेन्सेस ही जी ॲडजस्टमेंट आहे, या प्रीपेड एक्सपेन्सेसच्या ॲडजस्टमेंटचे दोन इफेक्ट्स दिले जातात. ज्याप्रमाणे आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस की जे तुम्हाला लायबिलिटी म्हणून इंडिकेट करायचे आहेत, त्याचप्रमाणे प्रीपेड एक्सपेन्सेस तुम्हाला ॲसेट म्हणून इंडिकेट करायची. एक प्रीपेड एक्सपेन्सेस, एक्सपेन्स पेड इन ॲडव्हान्स ही आपल्यासाठी काय असते, ॲसेट असते, बिझनेससाठी ॲसेट असते, प्रॉपर्टी असते. आणि म्हणूनसाठी प्रीपेड एक्सपेन्सेस या ॲडजस्टमेंटचा जर आपण फर्स्ट नंबर इफेक्ट जर मेन्शन केला तर डिडक्ट फ्रॉम दी पर्टिक्युलर एक्सपेन्सेस. या प्रकारच्या प्रीपेड एक्सपेन्सेसचा फर्स्ट नंबर इफेक्ट काय होतो, डिडक्ट फ्रॉम, लेस केला होतो. डिडक्ट करणं म्हणजे लेस करणं, वजा करणं. कशातनं वजा करणं, की डिडक्ट फ्रॉम दी पर्टिक्युलर एक्सपेन्सेस ऑन दी डेबिट साईड ऑफ ट्रेडिंग ऑब्लिक प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट मधनं या प्रकारचा प्रीपेड एक्सपेन्सेसचा फर्स्ट नंबर इफेक्ट काय केला होतो, डिडक्ट केला होतो, लेस केला होतो. आपल्याला माहिती आहे ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला सर्व डायरेक्ट एक्सपेन्सेस आहेत, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला सर्व इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आहेत, की यामधनं या प्रकारचा प्रीपेड एक्सपेन्स तुम्हाला काय करायचा असतो, लेस करायचा असतो. आणि या प्रीपेड एक्सपेन्सेसच्या ॲडजस्टमेंटचा सेकंड नंबर इफेक्ट जर आपण ट्रान्सफर केलं तर ॲसेट साईड ऑफ बॅलन्स शीट याप्रमाणे तुम्हाला सेकंड नंबर इफेक्ट ट्रान्सफर करायचे. तर मला असं वाटतं थर्ड नंबर ॲडजस्टमेंट जी प्रीपेड एक्सपेन्सेस ही तुम्हाला या ठिकाणी समजली आणि त्याची प्रॉपर जे काही इफेक्ट्स ती याप्रमाणे तुम्हाला द्यायची आहेत. ॲडजस्टमेंट नंबर 4 आपण अभ्यासतोय, इन्कम रिसिव्ड इन ॲडव्हान्स, की ज्यालाच प्री रिसिव्ड इन्कम म्हणून देखील आपण लक्षात घ्यायचे. इन्कम रिसिव्ड इन ॲडव्हान्स एक प्रकारची काय आहे, लायबिलिटी. कुठलाही इन्कम जर ॲडव्हान्समध्ये रिसिव्ह झाला तर ही आपल्यासाठी काय समजायची आहे, लायबिलिटी समजायची आहे. याप्रमाणे प्री रिसिव्ड इन्कम किंवा प्री रिसिव्ड इन्कम आपण याप्रमाणे लायबिलिटी इंडिकेट करणारा हा जो बॅलन्स किंवा हे ॲडजस्टमेंट की जे दोन इफेक्ट्स आपण द्यायचे आहेत, की डिडक्ट फ्रॉम पर्टिक्युलर इन्कम. पर्टिक्युलर इन्कममधनं हा प्रकार या प्रकारचा इन्कम काय करायचं, तुम्हाला लेस करायचं, की डिडक्ट फ्रॉम पर्टिक्युलर इन्कम ऑन द क्रेडिट साईड ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला जे काही पर्टिक्युलर इन्कम की ज्याला इनडायरेक्ट इन्कम म्हणूयात, की ज्या इनडायरेक्ट इन्कममधनं या प्रकारचा इन्कम रिसिव्ड इन ॲडव्हान्स किंवा प्री रिसिव्ड इन्कम या प्रकारचा बॅलन्स काय केला होतो,
लेस केला जातो, डिडक्ट केला जातो. आणि याचा सेकंड नंबर इफेक्ट आपण जर बघितला की इन्कम रिसिव्ड इन ॲडव्हान्स काय आहे, एक प्रकारची लायबिलिटी, म्हणून याचा सेकंड नंबर इफेक्ट आपण कुठे ट्रान्सफर करतोय, बॅलन्स शीट लायबिलिटी साईड किंवा लायबिलिटी साईड ऑफ बॅलन्स शीट. ही असेल ॲडजस्टमेंट नंबर 4. ठीक आहे. ॲडजस्ट नंबर 4 तुम्हाला समजली असेल. ॲडजस्ट नंबर 5 आपण कंटिन्यू करतो की इन्कम रिसिवेबल. इन्कम रिसिवेबल याचाच अर्थ काय की आउटस्टँडिंग इन्कम. इन्कम रिसिवेबल, इन्कम्स आर नॉट रिसिव्ड, इन्कम मिळालेले नाही आहेत परंतु रिसिवेबल आहेत, मिळायचे बाकी आहेत, अशा प्रकारची ॲडजस्टमेंट की ज्याला इन्कम रिसिवेबल किंवा आउटस्टँडिंग इन्कम किंवा त्यालाच ॲक्रिव्ड इन्कम म्हणून देखील ओळखलं जातं. मग ॲक्रिव्ड इन्कमच्याही संदर्भामध्ये सेम या ठिकाणी इफेक्ट्स त्या ठिकाणी दिले जातील की इन्कम रिसिवेबल या माध्यमातून ॲसेट इंडिकेट करणारी ही ॲडजस्टमेंट. ॲसेट या माध्यमातून आपल्याला इंडिकेट करता येतात की ज्या माध्यमातून ॲड टू पर्टिक्युलर इन्कम ऑन क्रेडिट साईड ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला या प्रकारचा इन्कम रिसिवेबल या प्रकारच्या ॲडजस्टमेंटचा फर्स्ट नंबर इफेक्ट तुम्हाला काय करायचा असतो, ॲड करायचा असतो. ठीक आहे. आणि याचा सेकंड नंबर इफेक्ट काय असेल, मग बॅलन्स शीट ॲसेट साईड याप्रमाणे ट्रान्सफर होतोय. इन्कम रिसिवेबल ही ॲडजस्टमेंट आपण लक्षात घेतली आहे. इन्कम रिसिवेबललाच म्हणायचे आउटस्टँडिंग इन्कम और ॲक्रिव्ड इन्कम. आउटस्टँडिंग इन्कमच्या ॲडजस्टमेंटचे नेहमी दिले जातो दोन इफेक्ट, ॲड इन टू पर्टिक्युलर इन्कम, इट मीन्स क्रेडिट साईड टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला तुम्हाला या प्रकारचा पर्टिक्युलर जो काही इन्कम असेल त्यामध्ये या प्रकारचा बॅलन्स काय करायचा असतो, इन्कम रिसिवेबलचा ॲड करायचा असतो. आणि याचा सेकंड नंबर इफेक्ट तुम्हाला द्यायचा आहे ॲसेट साईड ऑफ बॅलन्स शीट. ठीक आहे. नंबर नेक्स्ट ॲडजस्टमेंट आहे बॅड डेब्ट्स. ॲडजस्ट नंबर 6. बॅड डेब्ट्सलाच तुम्ही काय समजता की ज्यामध्ये ओल्ड बॅड डेब्ट्स, न्यू बॅड डेब्ट्स किंवा ॲडिशनल बॅड डेब्ट्स म्हणून आपण या ठिकाणी लक्षात घ्यायचे. बॅड डेब्ट्स म्हणजे बुडीत कर्ज, बॅड म्हणजे बुडीत आणि डेब्ट्स म्हणजे कर्ज, बुडीत कर्ज की जे न मिळणारं कर्ज की ज्याला आपण म्हणायचे बॅड डेब्ट्स. आणि बॅड डेब्ट्स हे कशातनं लेस होतात, नेहमी डेटर्समधनं. डेटर्समधनं बॅड डेब्ट्स लेस केले जातात. मग डेटर्स म्हणजे देखील कोण, डेटर इज अ पर्सन हू ओज मनी टू अस. अशी व्यक्ती की ज्या व्यक्तीकडनं आपल्याला पैसे दिले जातात, की जी व्यक्ती आपल्याला पैसे देते किंवा ज्या व्यक्तीकडनं आपल्याला पैसे घ्यायचे असतात अशा व्यक्तीला आपण डेटर्स म्हणतो. मग डेटर्समधनं या बॅड डेब्टची जी अमाऊंट आहे हे काय केलं ते लेस केलं ते. म्हणजे बॅड डेब्ट्स ही जी ॲडजस्टमेंट आहे ही डेटर्स रिलेटेड आहे. आणि डेटर्स काय एक प्रकारची ॲसेट आहे, करंट ॲसेट आहे. मग ह्या ॲसेटमधनं या बॅड डेब्टचा बॅलन्स काय केला जातो, लेस केला जातो. याप्रमाणे आपण अभ्यासतो आहोत ॲडजस्टमेंट बॅड डेब्ट्स. तर बॅड डेब्ट्स ॲडजस्टमेंटचे इफेक्ट दिला जातात दोन. एक तर फर्स्ट नंबर इफेक्ट काय असणार आहे, शो टू द डेबिट साईड ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. बॅड डेब्टचा फर्स्ट नंबर इफेक्ट काय केला जातो, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला इंडिकेट केला जातो. आणि सेकंड नंबर इफेक्ट काय असतो, नेहमी लेस फ्रॉम सन्ड्री डेटर्स. सन्ड्री डेटर्समधनं या प्रकारचा जो बॅड डेब्टचा बॅलन्स आहे तो काय केला जातो, लेस केला जातो, रिड्यूस केला जातो याप्रमाणे. ठीक आहे. आणि हा जो बॅड डेब्ट्सचा जर बॅलन्स असेल, न्यू बॅड डेब्ट्स असतील, तर या न्यू बॅड डेब्ट्स काय केले जातात, ॲड केले जातात. कशामध्ये ॲड केले जातात, ओल्ड बॅड डेब्ट्समध्ये ॲड केले जातात की जे ऑलरेडी प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला इंडिकेट केलेले असतात इनर कॉलमला, की ज्या बॅलन्समध्ये तुम्ही या प्रकारचा न्यू बॅड डेब्टचा बॅलन्स काय करता, ॲड करता. शो टू द डेबिट साईड ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट इंटू ब्रॅकेट ॲड टू ओल्ड बॅड डेब्ट्स इफ एनी. तुम्ही ॲसेटच्या ओल्ड बॅड डेब्ट्समध्ये या प्रकारच्या न्यू बॅड डेब्ट्सला काय करता, ॲड करता याप्रमाणे. ॲडजस्टमेंट नंबर 7 आपण अभ्यासतोय रिझर्व फॉर किंवा प्रोव्हिजन फॉर डाऊटफुल डेब्ट्स. प्रोव्हिजन फॉर डाऊटफुल डेब्ट्स की ज्या डेब्ट्स की जे कर्ज बुडीत आहे याकरिता केलेली प्रोव्हिजन, याकरिता केलेली तरतूद की ज्याला प्रोव्हिजन फॉर रिझर्व फॉर डाऊटफुल डेब्ट्स आपण म्हणूयात, की त्याला शॉर्टली आपण RDD म्हणून लक्षात घेतो. या RDDच्याही ॲडजस्टमेंटचे इफेक्ट्स बॅड डेब्टच्या ॲडजस्टमेंटप्रमाणे सिमिलर आहेत. ठीक आहे. मग RDD जे आहे की ज्याचे दोन इफेक्ट्स काय इंडिकेट केले जातात की शो टू द डेबिट साईड ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. RDDचाही फर्स्ट नंबर इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा डेबिट साईडला इंडिकेट केला होतो. आणि याचा सेकंड नंबर इफेक्ट देखील काय केला होतो, डिडक्ट फ्रॉम सन्ड्री डेटर्स इन बॅलन्स शीट ॲसेट साईड. बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडमधनं या प्रकारचा सन्ड्री डेटर्सचा बॅलन्स देखील काय केला जातो, डिडक्ट केला जातो. हे आपण लक्षात घ्यायचे. म्हणजे RDD रिझर्व फॉर डाऊटफुल डेब्टच्या ॲडजस्टमेंटचे इफेक्ट्स आणि बॅड डेब्टच्या ॲडजस्टमेंटचे इफेक्ट्स काय असतील, सेम असतील. डेबिट साईड ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट अँड लेस फ्रॉम सन्ड्री डेटर्स. ठीक आहे. नंबर नेक्स्ट ॲडजस्टमेंट आहे
रिझर्व्ह फॉर डिस्काउंट ऑन डेटर्स. रिझर्व्ह फॉर डिस्काउंट ऑन डेटर्स याचा अर्थ काय की पार्टनरशिप फर्मचा या ठिकाणी काय दिसतोय, लॉस दिसतोय, इंडिकेट होतो आणि तो इंडिकेट करायचा आहे. रिझर्व्ह फॉर डिस्काउंट ऑन डेटर्स की पार्टनरशिप फर्मचा या ठिकाणी काय दिसला पाहिजे, लॉस इंडिकेट केला करता आला पाहिजे. मग रिझर्व्ह फॉर डिस्काउंट ऑन डेटर्स या ॲडजस्टमेंटचा जर आपण फर्स्ट इफेक्ट जर दिला तर तो कशाप्रमाणे दिला जाईल, शो टू द डेबिट साईड ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला आपण तर या रिझर्व्ह फॉर डिस्काउंट ऑन डेटाचा जर फर्स्ट नंबर इफेक्ट जर दिला तर ऑब्वियसली म्हणजे तुमचा जो प्रॉपर जो काय एक्सपेन्स आहे तो या ठिकाणी इंडिकेट होतो, लॉस इंडिकेट होतो. मग ॲड टू डिस्काउंट अलाउड. डिस्काउंट अलाउड मग तुम्ही या प्रकारचा बॅलन्स काय करू शकता, रिझर्व्ह फॉर डिस्काउंट ऑन डेटर्स हा त्यामध्ये ॲड करू शकता. आणि याचा सेकंड नंबर इफेक्ट जर दिला, रिझर्व्ह फॉर डिस्काउंट ऑन डेटर्स हा तुमच्या बिझनेसचा लॉस आहे. मग हा लॉस तुम्ही काय करता, लेस करता. कोणामधनं लेस करता, लेस फ्रॉम सन्ड्री डेटर्स. म्हणून याचा सेकंड नंबर इफेक्ट काय असणार आहे की डिडक्ट फ्रॉम सन्ड्री डेटर्स बॅलन्स शीट ॲसेट साईड. बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडमधनं किंवा डेटर्समधनं हा जो रिझर्व्ह फॉर डिस्काउंट ऑन डेटर्सचा बॅलन्स आहे तुम्ही काय करता, डिडक्ट करता किंवा तुम्हाला डिडक्ट करायचा असतो याप्रमाणे. ॲडजस्ट नंबर नेक्स्ट डेप्रिसिएशन. डेप्रिसिएशन मीन्स अ प्रोव्हिजन. डेप्रिसिएशन एक प्रकारची प्रोव्हिजन आहे की डेप्रिसिएशन थ्रू व्हॅल्यू ऑफ ॲसेट किंवा प्रॉपर व्हॅल्यू ऑफ ॲसेट कॅल्क्युलेट. त्या ठिकाणी ॲसेटची जी प्रॉपर व्हॅल्यू आहे ही डेप्रिसिएशन चार्ज करण्याच्या माध्यमातून कॅल्क्युलेट केली जाते. ॲसेटची करंट व्हॅल्यू आहे, प्रॉपर व्हॅल्यू आहे, ही डेप्रिसिएशनच्या माध्यमातूनच इंडिकेट केली जाते की डेप्रिसिएशन म्हणजे एक प्रकारची झीज, एक प्रकारचा घसारा ॲसेटची ज्या फिक्स ॲसेट्स आहेत त्या फिक्स ॲसेट्समधनं या प्रकारचं डेप्रिसिएशन काय केलं जातं, त्यावरती चार्ज केलं जातं. जसं की बिल्डिंग असेल, त्या ठिकाणी फर्निचर असेल, कम्प्युटर, मशिनरी, या सर्व प्रकारच्या इक्विपमेंट असेल ज्या फिक्स ॲसेट्स की ज्यावरती तुम्ही डेप्रिसिएशन चार्ज करता. मग डेप्रिसिएशन इज ॲन अ प्रोव्हिजन चार्ज ऑन फिक्स ॲसेट्स ओनली. फिक्स ॲसेट्सवरती तुम्ही या प्रकारचे डेप्रिसिएशन चार्ज करता. म्हणून डेप्रिसिएशन ही ॲडजस्टमेंट की हिचे देखील दोन इफेक्ट्स त्यामध्ये जातात. मग डेप्रिसिएशन इज ॲन एक्सपेन्स. डेप्रिसिएशन देखील काय आहे, एक्सपेन्स आहे, एक प्रोव्हिजन आहे. आणि म्हणूनसाठी डेप्रिसिएशन या ॲडजस्टमेंटचे जर आपण दोन इफेक्ट जर नोंदवले तर यामध्ये नंबर फर्स्ट इफेक्ट गोज टू डेबिट साईड ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला फर्स्ट नंबर इफेक्ट आपण ट्रान्सफर करतो आणि सेकंड नंबर इफेक्ट गोज टू डिडक्ट फ्रॉम अ पर्टिक्युलर फिक्स ॲसेट. कुठली तरी पर्टिक्युलर फिक्स ॲसेट की त्यामधनं तो बॅलन्स काय केला जातो, लेस केला जातो. लेस फ्रॉम पर्टिक्युलर ॲसेट इन बॅलन्स शीट ॲसेट साईड. याप्रमाणे सेकंड नंबर इफेक्ट तुम्ही मेन्शन करता. ठीक आहे. नंबर नेक्स्ट आहे ॲडजस्ट नंबर 10. ॲडजस्ट नंबर 10मध्ये सब ॲडजस्ट नंबर 3, ॲक्च्युली सब ॲडजस्टमेंट 3 यामध्ये इन्क्लूड केलेले आहेत. त्यामध्ये नंबर फर्स्ट आहे इंटरेस्ट ऑन कॅपिटल. इंटरेस्ट ऑन कॅपिटल म्हणजे भांडवलावरील व्याज. इंटरेस्ट ऑन कॅपिटल इज ॲन एक्सपेन्स ऑफ पार्टनरशिप फर्म अँड इंटरेस्ट ऑन कॅपिटल इज ॲन इन्कम फॉर पार्टनर्स. हा पार्टनरचा इन्कम आहे, मात्र पार्टनरशिप फर्मचा काय आहे, एक्सपेन्स. या दोन्ही गोष्टी आपल्याला या ॲडजस्टमेंटच्या इफेक्टच्या माध्यमातून इंडिकेट करायच्या आहेत. आणि म्हणूनसाठी इंटरेस्ट ऑन कॅपिटल ह्या ॲडजस्टमेंटचा जर फर्स्ट इफेक्ट जर आपण नोंदवला, शो टू द डेबिट साईड ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला इंटरेस्ट ऑन कॅपिटलचा फर्स्ट नंबर इफेक्ट जर शो केला तर हा पार्टनरशिप फर्मचा काय दिसतो, लॉस दिसतो. हे लक्षात घ्या. आणि सेकंड नंबर इफेक्ट गोज टू पार्टनर्स कॅपिटल ऑब्लिक करंट अकाउंट. पार्टनर्स कॅपिटल अकाउंट ऑब्लिक पार्टनर्स करंट अकाउंट क्रेडिट साईड. पार्टनर्स कॅपिटल ऑब्लिक पार्टनर्स करंट अकाउंटच्या क्रेडिट साईडला जर इंटरेस्ट ऑन कॅपिटलचा सेकंड नंबर इफेक्ट जर तुम्ही त्यामध्ये रेकॉर्ड केला तर हा पार्टनरचा काय दिसतो, इन्कम दिसतो. लक्षात घ्या. आणि लक्षात ठेवा, पार्टनर्स कॅपिटल ऑब्लिक पार्टनर्स करंट अकाउंट जे आहे त्या पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या किंवा पार्टनर्स करंट अकाउंटच्या क्रेडिट साईडला सर्व पार्टनरचे इन्कम्स इंडिकेट केले जातात. पार्टनरचे जे गेन्स आहेत ते इंडिकेट होतात. मात्र पार्टनर्स कॅपिटल ऑब्लिक पार्टनर्स करंट अकाउंटच्या डेबिट साईडला सर्व पार्टनरचे एक्सपेन्सेस किंवा जे लॉसेस आहेत ते इंडिकेट केले जातात. हे लक्षात घ्या. त्याच अनुषंगाने इंटरेस्ट ऑन कॅपिटल या ॲडजस्टमेंटचा सेकंड नंबर इफेक्ट आपण काय मेन्शन केला आहे की इंटरेस्ट ऑन कॅपिटल काय आहे, इन्कम ऑफ पार्टनर, देअरफॉर ट्रान्सफर टू क्रेडिट साईड ऑफ पार्टनर्स कॅपिटल ऑब्लिक पार्टनर्स करंट अकाउंट. याप्रमाणे पार्टनर्स कॅपिटल ऑब्लिक करंट अकाउंट क्रेडिट साईड ऑर ॲड टू कॅपिटल ऑब्लिक करंट अकाउंट किंवा पार्टनर्स कॅपिटल ऑब्लिक पार्टनर्स करंट अकाउंट जे तुम्ही जर बॅलन्स शीटमध्ये जर तुम्ही सेपरेट कॅपिटल अकाउंट किंवा सेपरेट पार्टनर्स करंट अकाउंट ऑपरेट केलेलं नसेल आणि बॅलन्स शीटमध्येच जर तुम्ही कॅपिटल अकाउंट किंवा करंट अकाउंट ॲडजस्ट केला असेल तर त्या बॅलन्समध्ये इंटरेस्ट ऑन कॅपिटल बॅलन्स तुम्ही काय करू शकता, ॲड करू शकता, ॲड टू कॅपिटल अकाउंट्स ऑर करंट अकाउंट याप्रमाणे. ठीक आहे. ॲडजस्ट नंबर 10 सब ॲडजस्ट नंबर फर्स्ट इंटरेस्ट ऑन कॅपिटल तुम्हाला समजले असेल. सब ॲडजस्टमेंट नंबर सेकंड आपण त्या ठिकाणी बसतो इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्स. इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्स इज ॲन
इन्कम ऑफ पार्टनरशिप फर्म. इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्स हा पार्टनरशिप फर्मचा काय इन्कम असेल. इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्स इज अन एक्सपेन्स ऑफ पार्टनर्स. हा पार्टनरचा एक्सपेन्स आहे, पार्टनरचा लॉस आहे याप्रमाणे. मग ड्रॉइंग्स म्हणजे काय आपल्याला माहिती आहे. ड्रॉइंग्स मीन्स एनी अमाऊंट टेकन बाय पार्टनर्स फॉर देअर पर्सनल यूज. त्या पार्टनरने जर पार्टनरशिप फर्ममधनं काही पर्सनल यूजसाठी जर काही अमाऊंट किंवा ॲसेट्स तर पर्सनल यूजसाठी युटिलाइज केले असतील तर त्याला ड्रॉइंग्स म्हणूयात. आणि त्यावरती जर पार्टनरशिप फर्म काही इंटरेस्ट चार्ज करत असेल, व्याज आकारत असेल तर त्याला इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्स म्हणायचे. मग इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्स ही देखील कन्सेप्ट आहे की याही कन्सेप्टला आपण दोन्ही बाजून लक्षात घ्यायचं की इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्स इज अन इन्कम ऑफ पार्टनरशिप फर्म अँड एक्सपेन्स फॉर पार्टनर्स. हा पार्टनरचा एक्सपेन्स आहे. म्हणूनसाठी इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्स हा जर इन्कम दाखवायचा असेल पार्टनरशिप फर्मचा तर याचा फर्स्ट नंबर इफेक्ट ट्रान्सफर होणार आहे. शो फर्स्ट नंबर इफेक्ट टू द क्रेडिट साईड ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, की ज्यामध्ये तुम्ही मेन्शन करू शकता शो टू दी क्रेडिट साईड ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. ॲक्च्युअली तुम्ही त्याचा फर्स्ट नंबर इफेक्ट जर लक्षात घ्याल तो काय असेल साधारणतः शो टू द डेबिट साईड ऑफ पार्टनर्स कॅपिटल ऑब्लिक पार्टनर्स करंट अकाउंट. पार्टनर्स कॅपिटल ऑब्लिक पार्टनर्स करंट अकाउंटच्या डेबिट साईडला सर्व मी काय मेन्शन करायला सांगितलं, सर्व पार्टनरचे लॉसेस एक्सपेन्सेस. इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग देखील पार्टनरचा काय एक्सपेन्स लॉस आहे म्हणून तो पार्टनर्स करंट अकाउंट किंवा पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या डेबिटला इंडिकेट करायचं आहे. शो टू द डेबिट साईड ऑफ पार्टनर्स कॅपिटल ऑब्लिक करंट अकाउंट ऑर लेस फ्रॉम कॅपिटल ऑब्लिक करंट अकाउंट. जर तुम्ही पार्टनर्स कॅपिटल अकाउंट पार्टनर्स करंट अकाउंट सेपरेट ऑपरेट करत नसाल, प्रिपेअर केलेलं तुम्ही नसेल आणि ते जर बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला जर तुम्ही इंडिकेट केलं असेल तर त्या पार्टनर्स कॅपिटल अकाउंटमधनं पार्टनर्स करंट अकाउंटमधनं तुम्ही काय करू शकता, लेस करू शकता. काय करू शकता, लेस इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्स. ठीक आहे. आणि यात इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्सला काय समजलं, पार्टनरशिप फर्मचा इन्कम समजला म्हणून पार्टनरशिप फर्मचा इन्कम म्हणून याचा सेकंड नंबर इफेक्ट ट्रान्सफर होणार आहे क्रेडिट साईड ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. ठीक आहे. याप्रमाणे शो टू दी क्रेडिट साईड ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. ठीक आहे. इंटरेस्ट ऑन ड्रॉइंगची ॲडजस्टमेंट तुम्हाला समजली असेल. आणि ॲडजस्टमेंट नंबर 10 मधील सब ॲडजस्टमेंट नंबर 3 आपण बसतो की इंटरेस्ट ऑन लोन टेकन. इंटरेस्ट ऑन लोन टेकन जर तुम्ही लोन घेतलं आहे आणि त्यावर जर तुम्ही व्याज देत आहात तर त्याला म्हणायचं इंटरेस्ट ऑन लोन टेकन. हा देखील या ठिकाणी पार्टनरशिप आमचा काय असणार आहे, एक्सपेन्स असेल. याप्रमाणे आपल्याला या प्रकारचे ॲडजस्टमेंटचे इफेक्ट्स इंडिकेट करायचे आहेत. तर याचा फर्स्ट नंबर इफेक्ट जर आपण नोंदवला तर यामध्ये काय मेन्शन केलं आहे, शो टू दी डेबिट साईड ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. जर तुम्ही लोन घेतलं, लोन टेकन कर्ज, लोन म्हणजे कर्ज आणि टेकन म्हणजे घेणं, कर्ज घेतलेलं असेल आणि त्यावरती जर तुम्ही व्याज पेड करत असाल तर त्याचा फर्स्ट नंबर काय मेन्शन केला आहे, शो टू द डेबिट साईड ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला याचा इंटरेस्ट ऑन ड्रॉइंगचा इंटरेस्ट ऑन लोन टेकनचा फर्स्ट नंबर इफेक्ट तुम्ही नोंदवता. आणि याचा सेकंड नंबर इफेक्ट तुम्ही काय नोंदवताय, ॲड टू लोन टेकन इन दी बॅलन्स शीट लायबिलिटी साईड. लोन टेकन तुम्ही कुठे मेन्शन करता, नेहमी बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला. मग त्या बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला लोन टेकन या बॅलन्समध्ये तुम्ही काय करता, इंटरेस्ट ऑन लोन टेकन हा बॅलन्स काय करता, इन्क्लूड करता, ॲड करता. याप्रमाणे इंटरेस्ट ऑन लोन टेकन या ॲडजस्टमेंटचे इफेक्ट्स आपल्याला इंडिकेट करायचे आहेत. निश्चितपणे मी सांगितल्याप्रमाणे 10 ॲडजस्टमेंट्स आपण या व्हिडिओमध्ये अभ्यासलेल्या आहेत. निश्चिततः सर्वचे सर्व ॲडजस्टमेंट्स तुम्हाला निश्चिततः समजले असेल अशी अपेक्षा आहे. या ॲडजस्टमेंटमध्ये आपण अभ्यासलं आहे क्लोजिंग स्टॉक असेल, आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस, प्रीपेड एक्सपेन्सेस, इन्कम रिसिवेबल, इन्कम रिसिव्ड इन ॲडव्हान्स, एक्सपेन्स पेड इन ॲडव्हान्स किंवा डेप्रिसिएशन, बॅड डेप्ट्स किंवा रिझर्व फॉर डाऊटफुल डेप्ट्स की ज्याला आपण RDD म्हणूयात. सोबतच इंटरेस्ट ऑन कॅपिटल, इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्स आणि इंटरेस्ट ऑन लोन टेकन या सर्व प्रकारचे ॲडजस्टमेंट्स आपण या ठिकाणी अभ्यासलं की या अनुषंगाने अकाउंटिंग प्रॉब्लेम्स आपल्याला प्रॉपरली सॉल्व करायचे आहेत. या सर्व ॲडजस्टमेंट्स तुमच्या नोटबुकमध्ये व्यवस्थितपणे लिहून घ्यायचे आहेत, त्यांचे इफेक्ट्स व्यवस्थितपणे नोंदवायचे आहेत आणि ह्या ॲडजस्टमेंट्स आपल्याला लक्षात कशा राहतील या दृष्टिकोनातून प्रयत्न असू द्यायचे आहेत. ठीक आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपल्याला जी काय रिमेनिंग ॲडजस्टमेंट ज्या आहेत त्या अभ्यासायच्या आहेत. मी सांगितल्याप्रमाणे टोटल 29 ॲडजस्टमेंट्स आपण या ठिकाणी अभ्यासतो, त्यापैकी आपण 10 ॲडजस्टमेंट्स अभ्यासलेल्या आहेत. ज्या विद्यार्थ्यांनी अद्यापही चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल त्यांनी चॅनल सबस्क्राईब करायचं आहे. लेक्चर फर्स्ट टू एंड बघितल्याबद्दल थँक्यू. पुढील व्हिडिओमध्ये आपण रिमेनिंग ॲडजस्टमेंट्स या ठिकाणी स्टडी करणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद.